हॅलो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पॅरामेट्रिक फंक्शनमधलंच आहे. बुकमधलं तुमचा क्वेश्चन नंबर थर्डमधला असेल. क्वेश्चन नंबर सेकंडमधलं थर्ड एक्झाम्पल आहे. डिफरन्शिएट 5x विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स. विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स याचा अर्थ हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू हे फंक्शन आहे. याचा अर्थ ह्याला आपण काय करू, इथं तुम्हाला एक्स वाय दिलेलं नाही किंवा काही दिलं नाही. याचा अर्थ ह्याला काय करू, पुट यू इक्वल टू अँड व्ही इक्वल टू. दोन फंक्शन्स आहेत. ठीक आहे. लेट यू इक्वल टू 5x अँड वाय अँड व्ही इक्वल टू लॉग एक्स. आता काय करलो आपलं इथं यू आणि एक्स आहे, इथं फी आणि एक्स आहे. याचा अर्थ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ काय येईल तर मग डी यू अपॉन डी एक्स आणि इथं काय येईल डी व्ही अपॉन डी एक्स. ठीक आहे. नंतर मग आपला डी वाय बाय डी एक्स. डिफरन्शिएट याचा अर्थ डिफाईन डी वाय बाय डी एक्स काढायचं आपला. आता इथं काय करू आपण आता डी यू अपॉन डी एक्स इक्वल टू याचा अर्थ काय होणार आहे डी अपॉन डी एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह 5x. हे काय लिहायची स्टेप गरज नाही, पण तुम्हाला माहिती म्हणून लिहिले. याचा डायरेक्ट तुम्ही लिहिलं तर चालेल. दॅट इज इक्वल टू काय आलं हे 5x आहे. याचा अर्थ चा लॉग. चा डेरिव्हेटिव्ह काय असतो x. याचा अर्थ 5x इंटू लॉग ए. याचा अर्थ लॉग 5. दॅट इज नंबर 1. हे काय आलं डी यू अपॉन डी एक्स आलं. काय आलं हे डी यू अपॉन डी एक्स. अँड आता इथं फी विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट फी विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल टू. ठीक आहे. डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल टू हे काय आला कशाचा डी अपॉन डी एक्स इंटू लॉग एक्स. दॅट इज इक्वल टू काय आलं तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एक्स. याचा अर्थ हे काय आलं डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू. अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय ना मग वाय डिवाइड बाय एक्स असतं. तिथं आता व्ही डिवाइड बाय यू. याचा अर्थ डी व्ही अपॉन डी एक्स डिवायडेड बाय डी यू अपॉन डी एक्स. याचा अर्थ उलटून गेले हे डी एक्स कॅन्सल होईल. काय राहिलं डी व्ही अपॉन डी एक्स राहिलं. ठीक आहे. याचा अर्थ काय आलं तर हे 1 अपॉन एक्स डिवायडेड बाय 5x इंटू लॉग 5 5x सॉरी डी यू अपॉन डी एक्स पाहिजे ना आपलं. एक मिनटं काय इथं आपलं काय सांगितलं आहे हे विथ रिस्पेक्ट टू हे सांगितलं आहे. याचा अर्थ डी यू अपॉन डी व्ही काय आपला डी यू अपॉन डी व्ही काढायचं. याचा अर्थ डी यू अपॉन डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही अपॉन डी एक्स. इथे काय लक्षात बघा, कारण हे विथ रिस्पेक्ट टू हे ह्याला आपण काय म्हटलं आहे यू म्हटलं आहे आणि ह्याला काय म्हटलं आहे फी म्हटलं आहे. याचा अर्थ यू विथ रिस्पेक्ट टू फी. याचा अर्थ डी यू अपॉन डी व्ही. डी व्ही आपण काय डी व्ही काढायचं आपलं. ठीक आहे. इथं डी वाय बाय डी एक्सच्या ऐवजी काय येणार आपल्या इथं डी यू अपॉन डी व्ही. याचा अर्थ डी व्ही अपॉन डी एक्स. मी हे वरती गेल्यानंतर डी एक्स कॅन्सल काय राहिलं डी व्ही अपॉन डी एक्स राहिलं. लक्षात येतं का बघा हे डिफरन्शिएट हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू हे सांगितलं. याचा अर्थ ह्याला आपण यू मानलं ह्याला फी मानलं. ठीक आहे. याचा अर्थ काय इथं हे यू आणि हे फी झालं. याचा अर्थ आपला काय काढायचं हे विथ रिस्पेक्ट टू हे. याचा अर्थ डी यू अपॉन डी व्ही काढायचं. डी यू अपॉन डी व्ही म्हणजेच काय डी यू अपॉन डी एक्स डिवाइड बाय डी व्ही अपॉन डी एक्स. आपण दोन्ही व्हॅल्यू काढलेच. आता हे फक्त पुट करायचे. डी यू अपॉन डी एक्स किती आलं हे 5x इंटू लॉग 5 डिवायडेड बाय 1 अपॉन एक्स. आता हे एक्स वरती गेलं म्हणजे काय होणार हे एक्स इंटू 5x इंटू लॉग 5. दॅट इज द आन्सर. ओके. दॅट इज द आन्सर. सिम्पल एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता पॅरामेट्रिकमधलं आपण शेवटचं एक्झाम्पल बघूया. दोन फंक्शन असतात लक्षात ठेवायचं पॅरामेट्रिक एक्झाम्पलमध्ये. आता काय एक्झाम्पल बघा. इफ एक्स इक्वल टू काय 4t डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. 4t डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर and y is equal to 3 into
1 minus t square divided by 1 plus t square. 1 minus t square divided by 1 plus t square. Then if म्हणलं if x and y, याचा अर्थ x and y म्हणजे पॅरामीटर फंक्शन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर dy by dx काढायचा. Then show that dy by dx, then show that dy by dx equal to minus 9x divided by 4y, minus 9x divided by 4y. हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता सोल्युशनमध्ये काय आपलं गिवन लिहायचं आहे. इफ जर हे असेल तर हे प्रूव्ह करा. याचा अर्थ dy by dx व्हॅल्यू काढा. याचा अर्थ x आणि y तुम्हाला दोन फंक्शन दिले. याचा अर्थ हे फंक्शन कुठलं आहे, हे एक्झाम्पल कुठलं आहे, पॅरामेट्रिक फंक्शनचं टाईपचं एक्झाम्पल हे आहे. क्लिअर झालं. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, आता हे एक 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 आपल्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्स इथं टी आहे, एक्स विथ रिस्पेक्ट टू टी, वाय विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. differentiate with respect to t we get, differentiate with respect to t we get. ठीक आहे. आता इथं काय u आणि v आहे, u डिवाइड बाय v, इथं पण u डिवाइड बाय v चा रूल वापरायचा. रूल माहिती आहे आपला y इक्वल टू u अपॉन v चा, इथं रूल वापरायचा. म्हणजे काय आलं हे dx अपॉन, देअरफॉर dx अपॉन dt इक्वल टू, हां तर डायरेक्ट रूल वापरा, हे यू आणि हे व्ही 1 सेकंड. याचा अर्थ काय, यू अपॉन व्हीचा रूल, सेकंड फंक्शन ॲज इट इज 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर, सेकंड ॲज इट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. याचा अर्थ 4tचा डेरिव्हेटिव्ह काय आला 4. बरोबर आहे का. का स्टेप लिहायला पाहिजे, स्टेप लिहू का. सेकंड ॲज इट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी टी 4t मायनस फर्स्ट ॲज इट इज 4t ॲज इट इज आणि d upon dt 1 plus t square second divided by second square 1 plus t square bracket चा square, that is equal to, okay, 1 plus t square into 4, याचा डेरिव्हेटिव्ह काय 4, t चा 1, नंतर मायनस 4t ॲज इट इज इंटू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि प्लस t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 4 न मल्टिप्लाय करा, दॅट इज 4 प्लस 4t स्क्वेअर मायनस 2t न मायनस 8t स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू, इथं काय आलं 4, हे टी स्क्वेअर 4t स्क्वेअर, इथं पण टी स्क्वेअर आहे, प्लस 4 मायनस 8, याचा अर्थ मायनस 4t स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 4 कॉमन काढा, काय आलं 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, दॅट इज नंबर 1. हे आलं dx अपॉन dt, काय आलं हे dx अपॉन dt आलं. ओके, dx अपॉन काय आलं हे dt. ठीक आहे, हे आलं dx अपॉन dt आलं. आता y इज इक्वल टू, हां हे काय आलं आता dy अपॉन dt इक्वल टू, हे 3 तसंच ठेवतो मी, कॉन्स्टंट टर्म आहे. आता इथं रूल वापरा यू अपॉन व्हीचा, याचा अर्थ सेकंड ॲज इट इज 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर डी अपॉन डी टी 1 मायनस टी स्क्वेअर, बरोबर आहे. सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट ॲज इट इज 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी अपॉन डी टी 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. जरा रूल वापरता आला की संपलं. याचा अर्थ दॅट इज इक्वल टू 3, हे तसंच लिहितो, याचा अर्थ 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1चा डेरिव्हेटिव्ह 0, इथं मायनस 2t, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2t, म्हणजे मायनस आहे त्यामुळे मायनस 2t, नंतर मायनस 1 मायनस टी स्क्वेअर, 1 मायनस टी स्क्वेअर, इथं काय 1चा 0 आणि इथं टी स्क्वेअरचा 2t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 3 इंटू, मल्टिप्लाय करा, याचा अर्थ मायनस 2t
-2t आणि -2t³ ठीक आहे. हे -2t आणि मल्टिप्लाय करायचं म्हणजे मायनस काय आलं हे 2 आणि t² इंटू टी म्हणजे काय t³. तर इथं 2t ने ह्याला ब्रॅकेटला मायनस करा, मल्टिप्लाय करा म्हणजे किती आलं हे -2t. नंतर हे मायनस मायनस काय आलं हे +2t³ डिवायडेड बाय 1 + t² ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 3 +2³ आणि -2³ t³ कॅन्सल. हे -4 -2t आणि -2t काय आलं हे -4t डिवायडेड बाय 1 + t² ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मल्टिप्लाय करा -12t डिवायडेड बाय 1 + t² ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज नंबर 2. -12t 1 + t². ठीक आहे. आता काय करायचं मग आता आपण हे dx/dt काढलं, हे झालं dy/dt. मग आता देअरफॉर dy/dt देअरफॉर dy/dx म्हणजे काय dy/dt डिवाइड बाय dx/dt खाल्ली होता. देअरफॉर dy/dx इक्वल टू dy/dx इक्वल टू काय येणार dy/dt डिवायडेड बाय dx/dt दॅट इज इक्वल टू किती आहे -12t डिवायडेड बाय 1 + t² ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे डिवायडेड बाय काय हे dx/dt. आता हे उलटून गुणले काय करू आपण आता हे उलटून गुणल्यावरती केल्यानंतर काय होणार हे 1 + t² ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 1 - t². याचा अर्थ हा ब्रॅकेट काय झाला कॅन्सल दॅट इज इक्वल टू हे 4 × 1 = 4 4 × 3 = 12 किती आलं -3t डिवायडेड बाय 1 - t². हे काय आलं आहे हे dy/dx आलं dy/dx आलं. पण आपलं हे प्रूव्ह करायचं आहे का dy/dx काय करायचं हे करायचं आहे. ठीक आहे. मग तिथं आपलं थोडंसं काय करावं लागेल चेंजेस करावं लागतील. आपल्या इथं थोडंसं चेंजेस करावं लागतील. नाव गिवन काय दिलं आपला dy/dx इक्वल टू -9x डिवायडेड बाय 4y. आता इथं काय करायचं आपण हे x आणि y ची व्हॅल्यू पुटअप करू. आपण x आणि y ची व्हॅल्यू पुटअप करू. मी आपला dy/dx ही व्हॅल्यू येईल. ठीक आहे. मी dy/dx इक्वल टू हे येईल हे इक्वल टू हे येणार. ठीक आहे. याचा अर्थ आपण इथं व्हॅल्यू पुटअप करा दॅट इज इक्वल टू -9 x व्हॅल्यू काय 4t डिवायडेड बाय 1 + t² डिवायडेड बाय 4 × y म्हणजे काय येणार y ची व्हॅल्यू काय आली 4 × 1 3 × 1 - t² डिवायडेड बाय 1 + t². झालं. आता हे उलटून गुणले करू आपण दॅट इज इक्वल टू हे -9/4 हे 9/4 हे काय होणार इंटू 4t डिवायडेड बाय 1 + t² आणि हे उलटून गुणले काय होणार हे 1 हे 3 आहे 3/1 आहे मग काय होणार हे 1/3 इंटू 1 + t² डिवायडेड बाय 1 - t². ठीक आहे. इथं काय बघा आता हे 4 कॅन्सल झालं हे 3 × 1 = 3 3 × 3 = 9 झालं हे कॅन्सल 1 + t कॅन्सल बरं ह्याला ब्रॅकेट टाकलं तर ह्याला काय होईल 1 + t² कॅन्सल 1 + t² कॅन्सल नंतर. ठीक आहे. इथं हे 3 × 1 = 3 3 × 3 = 9 झालं म्हणजे किती आलं हे मायनस काय राहिलं वर 3 आणि t राहिलं -3t आणि खाली काय राहिलं 1 - t². ठीक आहे. हे काय आलं आता हे dy/dx इक्वल टू आपण हे घेतलं होतं गिवन आहे मग त्यात फक्त व्हॅल्यू आपण ठेवल्या तर ही व्हॅल्यू काय आली ही व्हॅल्यू आली याचा अर्थ -3t आणि 1 - t² आहे का इथं बघा म्हणजे आपलं हे dy/dx पण काय आलं हेच आलं dy/dx इक्वल टू काय आलं ही व्हॅल्यू आली. ठीक आहे. याचा अर्थ हे इक्वल टूच काय मग ही आहे
म्हणजेच काय देअरफोर dy बाय dx इक्वल टू -9x डिवायडेड बाय 4y. कारण ह्याची व्हॅल्यू काय आली, ह्याची व्हॅल्यू काय आली, हेच आली. ह्याचाच अर्थ मग काय dy बाय dx म्हणजेच हे आहे. लक्षात का dy बाय dx म्हटलं इथे लिहितो इक्वल टू किती आलं आपलं हे -3t डिवायडेड बाय 1 - t² आले. ठीक आहे. याचा अर्थ इथं आपण पहिली व्हॅल्यू काय लिहिली किती आली ती एवढी आली होती dy बाय dx, पण आपल्याला प्रूव्ह ते करायचं आहे. याचा अर्थ आपण फक्त काय केलं मग गिवन जे आहे ते लिहिलं, एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये पुटअप केली आणि त्यावेळेस आपलं काय आलं ही व्हॅल्यू आली. याचाच अर्थ dy बाय dx म्हणजेच हे, हे कशाने काढलं हे dy बाय dx म्हणजे हे आणि हे म्हणजेच हे. याचाच अर्थ मिनिंग काय होतं मग dy बाय dx हे म्हटलं काय हे म्हटलं काय, मिनिंग कसं आहे सेम आहे. देअरफोर आपलं काय झालं हे प्रूव्ह. ओके. तर अशाच टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतील. हे झालं पॅरामेट्रिक फॉर्म आहे, हे काय झालं पॅरामेट्रिक फॉर्म. आणि आता आपला शेवटचं जे आर्टिकल आहे ते सेकंड ऑर्डर, आपलं काय नेहमी डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, तो एक पार्ट आपला या टॉपिकमधला राहिलेला आहे. ठीक आहे. इथं आपण स्टॉप करू.